आज आपण बनवणार आहोत अतिशय मऊ, दाणेदार आणि अगदी तोंडात टाकताच विरघळणारी रवा नारळाची बर्फी. घरात कोणतीही पूजा असो किंवा कोणताही सण उत्सव, गोडधोड बनवायचं म्हटलं की काय बनवावं हा प्रश्न पडतोच. मग अशा वेळेला ही अतिशय चविष्ट बर्फी तुम्ही नक्कीच बनवू शकता. कमीत कमी साहित्यात आणि अगदी झटपट तयार होणारी ही बर्फी अतिशय रसरशीत आणि चवीला स्वादिष्ट लागते. चला तर मग पटकन आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात. आता ही बर्फी बनवण्यासाठी इथे आपण घेतलेला आहे 1 वाटी बारीक रवा. जाड रवा जर तुमच्याकडे असेल तर तो थोडासा मिक्सरवर फिरून घ्या, पण शक्यतो ही बर्फी बनवण्यासाठी आपल्याला बारीक रव्याचाच वापर करायचा आहे. त्यानंतर इथे बघा, आपण रवा नारळाची बर्फी बनवतोय, याकरता इथे मी अर्धी वाटी ओल्या नारळाचा कीस घेतलेला आहे. पाठीचा काळसर भाग काढून टाकला आणि असा हा पांढरा शुभ्र कीस मी करून घेतलेला आहे. आता याला आपल्याला मिक्सरवर फिरून घ्यायचं आहे आणि असं छान बारीक आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. आता त्यानंतर इथे मी गॅसवर जाड तळाची कढई गरम करायला ठेवलेली आहे. यामध्ये घेऊयात पाव वाटी साजूक तूप. तर ज्या वाटीने मोजून आपण रवा घेतलेला होता त्याच वाटीने मोजून इथे मी पाव वाटी साजूक तूप घेतलेलं आहे. तूप वितळलं की यामध्ये घालूयात 1 चमचाभर बेसन पीठ. बेसन पीठ घातल्यामुळे बर्फीला छान असं टेक्स्चर येतं आणि आपली रव्याची बर्फी अगदी परफेक्ट बनते. याला थोडंसं परतून घेऊ. बेसन हलकंसं परतून झालं की आता त्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचा आहे रवा. तर 1 वाटी रवा मी यामध्ये घातलेला आहे. आता रवा आपल्याला मंद आचेवरती 6 ते 7 मिनटं चांगला असा भाजून घ्यायचा आहे. रव्याची बर्फी पांढरीच असते, त्यामुळे रवा आपल्याला खूप जास्त डार्क रंगावरती भाजायचा नाही. आपण शिरा बनवण्यासाठी जितका रवा भाजतो अगदी तितकासुद्धा याला भाजायचा नाही. असा पांढरटच थोडासा भाजून घ्यायचा, म्हणजे हलकासा बदामी रंग येईस तोपर्यंतच आपण रवा भाजून घेणार आहोत. आता रवा जसं आपण भाजून घेऊ तसा याचा रंग बदलतो आणि हे बघा, रवा थोडासा तूप सुटल्यामुळे ओलसरसुद्धा झालेला आहे. आज आपण रवा आणि ओल्या नारळाची ही बर्फी बनवतो आहे, त्यामुळे आता या स्टेजला काय करायचं आहे, यामध्ये आपण मिक्सरवर फिरून घेतलेला हा जो पांढरा शुभ्र ओल्या नारळाचा किस आहे तो यामध्ये घालायचा आहे आणि यालासुद्धा आपण 1 मिनिटभरासाठी रव्यासोबत परतून घेणार आहोत. म्हणजे मग याचा ओलसरपणा कमी होतो आणि बर्फीसुद्धा जास्त दिवस टिकण्यास मदत होते. आता यालासुद्धा आपण मध्यम ते मंद गॅसवरती 1 मिनिटभरासाठी रव्यासोबत परतून घेऊ. रवा आणि ओल्या नारळाचा कीस मंद गॅसवरती थोडासा भाजून घेतला आहे आणि हे बदामी रंगावरती छान भाजलं गेलेलं आहे. मस्त खुसखुशीत मिश्रण तयार झालं आहे. अजिबात याचा रंगसुद्धा बदललेला नाही आहे. आता याला माव्यासारखं छान टेक्स्चर यावं, रव्याचे दाणे मऊसूत व्हावेत, याकरता यामध्ये आपण पाव वाटी दूध घालणार आहोत. तर यामध्ये थोडीशी दुधाची सायसुद्धा मिक्स केलेली आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पाव वाटी दुधाची साय घातली तरीसुद्धा चालेल. यामध्ये दूध घातल्यामुळे बर्फी छान सॉफ्ट होते, खाताना मस्त दाणेदार मऊसूत लागते. आता याला अजून 2-3 मिनटं चांगलं परतून घ्यायचं आहे. दूध घातल्यामुळे रव्याचे दाणे छान फुलतात आणि मऊ होतात, त्यामुळे बर्फीसुद्धा चवीला छान लागते. अगदी मऊसूत तोंडात विरघळेल अशी बनून तयार होते. तर हे बघा, दूध घातल्यानंतर याला चांगलं मी परतून घेतलेलं आहे आणि रव्याच्या काही गुठळ्यासुद्धा तयार झालेल्या होत्या, त्यासुद्धा मी चांगल्या मोडून घेतल्यात. तर इथे बघा, बदामी रंगावरती हे मिश्रण छान असं भाजून झालेलं आहे. हे भाजून झालं की त्यानंतर आपल्याला हे थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे. आता त्यानंतर दुसऱ्या एका भांड्यामध्ये आपण घेणार आहोत 1 वाटी साखर. जितका आपण रवा घेतलेला होता तितकीच इथे आपण साखर घेतलेली आहे. 1 वाटी साखर घेतली आणि त्यामध्येच आपल्याला अर्धी वाटी पाणी घालायचं आहे. तर 1 वाटी रवा, 1 वाटी साखर आणि बरोबर त्याच्या अर्ध म्हणजे अर्धी वाटी पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि साखर आपल्याला फक्त पाण्यामध्ये विरघळून घ्यायची आहे. याचा आपल्याला 1 तारी किंवा 2 तारी असा पाक तयार करायचा नाही. तर ही बघा, ही अशी हलकीशी चिकट चाचणी तयार व्हायला हवी. तर हे बघा, अशा पद्धतीने हे मिश्रण तयार करून घेतलं. आता पुन्हा आपल्याला रवा भाजून घेतलेली कढई गॅसवर ठेवायची. याला तळापासून हलवून घेऊ. त्यानंतर यामध्ये आपल्याला 2 चमचे मिल्क पावडर घालायचे आहे. मिल्क पावडर घातल्यामुळे बर्फी चवीला अगदी विकतच्यासारखी लागते. आता यामध्ये घालूयात अर्धा चमचा साखरयुक्त विलायची पावडर. त्यानंतर आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, पाक यामध्ये घालण्याआधीच आपल्याला मिल्क पावडर यात घालायची, म्हणजे मग मिल्क पावडरच्या यामध्ये गुठळ्या तयार होत नाहीत. तर हे बघा, मिल्क पावडरच्या सगळ्या गुठळ्या मोडून घेतलेल्या आहेत आणि हे छान असं हे व्यवस्थित एकजीव करून घेतलं आहे. त्यानंतर यामध्ये घालूयात तयार करून घेतलेला साखरेचा पाक. आता याला मंद आचेवरती सतत ढवळत 2-3 मिनटं चांगलं शिजवून घ्यायचं आहे.
साखरेचा आपण 1 तारी किंवा 2 तारी असा पाक तयार केलेला नव्हता. पातळ अशी चाचणी केलेली असल्यामुळे रव्याचे दाणे पाक शोषून घेतात आणि छान फुलतात. तर हे बघा, जसजसं आपण याला परतत जाऊ तसतसं हे मिश्रण घट्टसर व्हायला सुरुवात होते. आता लगेचच मी इथे गॅस बंद केलेला आहे. गॅस बंदच केलेला आहे आणि आणखीन 1-2 मिनटं मी याला असं परतून घेतलेलं आहे. तर हे बघा, जसजसं याला मी मिक्स करत जाते तसतसं हे मिश्रण घट्टसर व्हायला सुरुवात झालेली आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता मिश्रणाचा छान असा गोळा मिळून आला आहे. परफेक्ट असं हे मिश्रण बर्फी सेट करण्यासाठी इथे आपलं तयार झालं आहे. आता ज्या ताटामध्ये किंवा प्लेटमध्ये आपल्याला बर्फी सेट करायची त्याला थोडंसं असं तूप लावून घ्यायचं, म्हणजे मग मिश्रण ताटाला किंवा बर्फी ताटाला चिकटत नाही. आता हे मिश्रण थोडंसं गार झालं की ज्या प्लेटमध्ये आपल्याला बर्फी सेट करायची आहे त्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि स्पॅच्युलाच्या मदतीने हे मिश्रण प्लेटमध्ये एकसारखं आपल्याला व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे. तर हे बघा, हे मिश्रण व्यवस्थित असं प्लेटमध्ये पसरून झालेलं आहे. आता त्यानंतर यामध्ये आपल्याला बारीक चिरलेले बदाम, पिस्ता किंवा आवडीप्रमाणे तुम्ही ड्रायफ्रूट्सचे काप यावर घालू शकता, म्हणजे मग बर्फी दिसायला सुंदर दिसते. ड्रायफ्रूट्सचे काप यावरती व्यवस्थित सेट व्हावेत याकरता हलकंसं याला स्पॅच्युलाच्या मदतीने प्रेस करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ही प्लेट आपल्याला 3 ते 4 तासासाठी सेट होण्याकरता अशीच ठेवून द्यायची. जर तुमच्याकडे वेळ फार कमी असेल तर 1 तासाभरासाठी तुम्ही याला फ्रीजमध्ये सेट होण्याकरता ठेवू शकता. तर हे बघा, 3 ते 4 तासानंतर बर्फी छान सेट झालेली आहे. आता सुरीने तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याचे चौकोनी किंवा डायमंड शेपमध्ये तुकडे कापून घेऊ शकता. मिश्रण परफेक्ट बनून तयार झालेलं आहे आणि प्लेटमध्ये सुद्धा व्यवस्थित सेट झालेलं असल्यामुळे बघा, बर्फी अगदी व्यवस्थित कट करता येते. याचा अजिबात भुगा किंवा चुरा होत नाही आहे. यामध्ये आपण ओल्या नारळाचा वापर केलेला असल्यामुळे ही बर्फी बघा किती छान मऊ, परफेक्ट आणि अगदी तोंडात टाकताच विरघळणारी अशी बनून तयार झालेली आहे. तर अशा पद्धतीने अतिशय कमीत कमी साहित्य वापरून परफेक्ट हलवाई स्टाईल रवा नारळाची बर्फी आपल्याला घरच्या घरी तयार करता येऊ शकते. रक्षाबंधनला नेहमीच ओल्या नारळाच्या वड्या बनवून खाण्यापेक्षा अशी ही रवा नारळाची बर्फी तुम्हीसुद्धा एकदा नक्की बनवून बघा, चवीला अप्रतिम लागते. तर हे बघा, एक वडी मी तुम्हाला तोडून दाखवते, म्हणजे मग तुमच्या लक्षात येईल की वड्या किती छान मऊसूत आणि अगदी तोंडात टाकताच विरघळतील अशा बनून तयार झालेल्या आहेत. त्यामुळे या झटपट तयार होणाऱ्या रवा नारळाच्या वड्या किंवा बर्फी तुम्हीसुद्धा एकदा नक्की करून बघा आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर जरूर एक लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.